हॅलो, नमस्कार. ज्योती हिवरे किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला गव्हापासून पातळ कुरड्या आणि साच्यावरच्या कुरड्या बनवून दाखवणार आहे. ह्या कुरड्या मस्त खसार आणि फुलणाऱ्या आणि मस्त चविष्ट अशा कुरड्या तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे. याच्यासाठी आपल्याला बघा सुंदर अशा कुरड्या मस्त फुलणार तेलामध्ये, कमी तेलामध्ये आणि मस्त फुलणाऱ्या कुरड्या मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला गहू लागणार आहे. मी इथे गहू घेतलेले आहे, 1 पायली गहू घेतलेले आहे. हे गहू छान चाळून घ्यायचे, स्वच्छ करून घ्यायचे आणि आपल्याला हे गहू 3 पाण्याने धुवून घ्यायचे, कारण गव्हाला काही पावडर वगैरे असते. त्याच्यासाठी आपण हे स्वच्छ असे गहू धुवून घ्यायचे आहे. मस्त गहू धुवून घेतलेले आहे. पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि बघा छान आता पूर्ण गव्हाचं पाणी काढून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 3 दिवस भिजत ठेवायचं आहे. गहू 3 दिवस भिजत ठेवायचं, पण हे पाणी आपल्याला गव्हाचं दररोज पाणी चेंज करायचं आहे, बदलवायचं आहे. तर बघा 1 दिवस झालेला आहे. या गव्हावर मस्त असा फेस वरती आलेला आहे. हा फेस आणि हे पाणी थोडं आंबल्यासारखं होते, त्याच्यामुळे रोज आपल्याला पाणी बदलावं लागते. तर हे पाणी काढून घ्यायचं, नाहीतर कुरड्याला वास लागतो. याच्यासाठी आपण हे पाणी रोज काढून घ्यायचं आहे. आता मी हे पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे. बघा स्वच्छ असं पाणी पूर्ण काढायचं आणि चांगलं पाणी पुन्हा अजून टाकून घ्यायचं. बघा असं पूर्ण पाणी गव्हातलं काढून घ्यायचं. आता स्वच्छ पाणी काढून घेतलेलं आहे आणि अजून मी या गव्हामध्ये परत पाणी टाकून घेणार आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी आपल्याला पाणी काढायचं आहे. बघा आता हा तिसऱ्या दिवशी मी हे गव्हाचं पाणी काढून घेणार आहे. बघा 3 दिवस झालेला आहे. फार फेस आलेला आहे, आंबलेले आहे गहू 3 दिवसापर्यंत, कारण उन्हाने ते गहू आंबल्यासारखे होते आणि फुगते ते गहू, त्याच्यामुळे त्याच्यावरती फेस येते. बघा हे अशा प्रकारे गहू फुगलेले आहे. आता आपल्याला या गव्हातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. बघा पूर्ण पाणी एक चाळणी घ्यायची, एक खाली एखादं भांडं घ्यायचं आणि पूर्ण पाणी ओतून घ्यायचं, कारण गहू खाली सांडत नाही. मी पूर्ण गव्हातलं पाणी काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मस्त गहू बघा हातामध्ये चपत आहे, मस्त गहू मुरलेले आहे. आता मी हे गहू तुम्हाला मिक्सरमध्ये काढून दाखवते. मिक्सरमध्ये काढायचं, गव्हामध्ये थोडं पाणी घालायचं आणि हलकंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. बघा छान अशी पेस्ट गव्हाची तयार होते आणि जो गव्हाचा बाकूस असा जाडसर राहते आणि त्याच्यातला जो गर आहे तो निघते. बघा अशा पद्धतीने मिक्सरमध्ये काढून घेतला आणि काही लोक पाट्यावर पण वाटायचे, जुने लोक. जर तुमच्याकडे पाटा असला तर असं पाट्यावर पण गहू छान वाटले तर खडा छान पांढरा शुभ्र होते आणि मस्त कुरड्या छान दिसते. बघा जास्ती गहू पण बारीक होत नाही. अशा पद्धतीने पाट्यावर मस्त गहू हे मी वाटून घेत आहे. मला पाट्यावर वाटलेलेच गहू आवडते. बघा अशा पद्धतीने मी ही पाट्यावर गहू पूर्णपणे वाटून घेत आहे. अशा प्रकारे मस्त गहू बारीक असे वाटून घ्यायचे आणि छान असे त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची एक पेस्ट तयार करायची. त्याच्यातला पूर्ण गर आपल्या गव्हातला बाहेर निघतो. बघा अशा प्रकारे हे गहू सगळे मी आता पाट्यावर वाटून घेतलेले आहे. पहा मस्त मस्त गर तयार झालेला आहे. आता आपल्याला हा गर पूर्ण बाकूस जो आहे आतमधला तो असा पिळून हातावरती पिळून आपल्याला काढून घ्यायचा. बघा किती रस त्याचा गव्हाचा निघालेला आहे. बघा अशा पद्धतीने हातावरती पिळून घ्यायचा आणि तो जो गव्हाचा बाकूस आहे तो बाहेर निघतो पूर्ण आणि गव्हाचा रस जो आहे तो आतमध्ये राहतो. अशा प्रकारे पूर्ण आपण गव्हातला गर जो हा बाकूस आहे हा काढून घेतलेला आहे आणि तो रस जो आहे तो भांड्यामध्ये राहते. अशा प्रकारे पूर्ण पिळून घ्यायचा हातावरती. बघा दाबून दाबून काढायचा रस तो. मस्त असा पूर्ण गर निघालेला आहे आणि आता हा गर याच्यामध्ये काही थोडेफार गव्हाचे कण राहते, पूर्ण स्वच्छ होत नाही. बघा अशा पद्धतीने छान पूर्ण बाकूस गव्हाचा
मी काढून घेतलेला आहे. आता हा जो गर आहे याच्यासाठी आपण एक पाणी गाळाची चाळणी घ्यायची आहे आणि या चाळणीवर मस्त तो रस गर टाकायचा आणि एखाद्या चमच्याने दाबून दाबून तो गर बघा त्याच्यामध्ये जो बाकूस आहे तो बाहेर निघतो आणि गर खाली पडतो. अशा पद्धतीने पूर्ण रस गव्हाचा मी पूर्ण काढून घेतलेला आहे. बघा आता हा जो बाकूस आहे याच्यामध्ये परत काही प्रमाणात गर राहते, तर ते वाया जाण्यापेक्षा आपण परत एकदा पाणी टाकून त्याच्यामध्ये छान असं चुरून घ्यायचं ते आणि पुन्हा एकदा गर काढून घ्यायचा. पूर्णपणे आता काहीच निघणार नाही त्या गव्हाच्या बाकूसमधलं, पूर्ण गर निघालेला आहे. परत मी तो चाळणीवर गाळून घेत आहे. पहा त्याच्यामध्ये बघा त्याच्यामध्ये पण थोडा गर राहतो आणि बाकूस गव्हाचा बाहेर निघतो. अशा पद्धतीने मी आता एका गंजाला परत ओढणी बांधलेली आहे पातळ, आणि हा सगळा पातळ गर निघालेला परत ओढणीवर एकदा टाकायचा, म्हणजे कुरुड्यावर तांब येत नाही, म्हणजे लालसर होत नाही. छान कुरुड्या पांढऱ्या शुभ्र दिसतो. अशा पद्धतीने ओढणीवर पूर्णपणे तो गर टाकून मस्त असा मी पूर्ण गाळून घेतलेला आहे. आता हा गर आपण 1 दिवस झाकून ठेवायचा आपल्याला रात्रभर. बघा रात्रभर गाळून ठेवल्याच्या नंतर हे जे पाणी आहे वरती येतं आणि जो मेन गर असतो तो गर असा बुडाला चिपकतं. बघा हळू असं पाणी काढायचं नाही, तर काही गर पाण्यासोबत बाहेर जातं, त्याच्यासाठी हळूहळू पाणी काढायचं, बारीक धार पकडायची. बघा अशा पद्धतीने पांढरा शुभ्र गर तयार झालेला आहे. आता आपल्याला 2 पद्धतीच्या कुरुड्या करायच्या आहे, पातळ कुरुड्या आणि साच्यावरच्या कुरुड्या. तर अर्धा गर मी 2 गंजाईत करून घेतलेला आहे. अशी एक वाटी घेतलेली आहे सारख्या आकाराची, त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे 1/2 वाटी. सर्वात पहिले मी तुम्हाला साच्यावरच्या कुरुड्या करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी 1/2 वाटी सारख्या वाटीने 1/2 वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचा गर घेतला आहे. याच्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे आणि हे आपल्याला आता उकळू द्यायचं आहे. उकळी आलेली आहे छान. त्याच्यानंतर बारीक असं सोडायचं आणि पटपट घोटायचं, कारण गेठोड्या पकडल्या नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला ते फास्ट घोटून घ्यायचं आहे. आणि जाडसर होईपर्यंत आपल्याला त्याचा गोळा बनेपर्यंत आपल्याला असं घोटत राहायचं आहे. बघा असं बारीक धार सोडायची, नाही तर त्या गेठोळ्या तयार होतं आणि साच्यामध्ये अटकतं आणि त्या शिजल्या पण जात नाही आणि साच्यातून पण खाली पडत नाही. बघा मस्त असं शिजलेलं आहे. आता मी इथे एक साचा घेतलेला आहे. हा साच्यावर मस्त बारीक अशी चाळणी घेतलेली आहे. तुम्हाला ज्या पद्धतीची पाहिजे जाडी बारीक त्या पद्धतीची तुम्ही ते चाळणी वापरू शकता. आणि इथे एक परडं घेतलेलं आहे काढायचं, त्याच्यावर एक पॉलिथिन टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण ह्या साच्यावरच्या कुरुड्या परड्यावरती पिळून घेत आहे. बघा एकाच ठिकाणी साचा पकडायचा, फिरवायचा नाही, फिरवलं की ते पातळ होतं. एकाच ठिकाणी जर आपण सरळमध्ये साचा पकडला आणि पिळल्या तर असं गुलाबाच्या फुलासारख्या वाळल्याच्या नंतर दिसतं. बघा अशा मस्त कुरुड्या साच्यावरच्या कुरुड्या मी करून घेत आहे. बघा मस्त कुरुड्या आपल्या बनवून झालेल्या आहे आणि आता ह्या उन्हामध्ये आपल्याला वाळू घालायचं आहे. बघा थोडी ओलसर असताना सुद्धा हातावर उचलता येते. या पद्धतीने मस्त शिजलं तर व्यवस्थित कुरुड्या बनते. कुरुड्या कुठेच सुकत नाही, मोडत नाही. बघा या पद्धतीने मस्त आता मी कुरुड्या तयार झालेल्या आहे, वाळू घातलेल्या आहे. आणि आता आपल्याला पातळ कुरुड्या करून घ्यायच्या आहे. त्याच्यासाठी मी 3 ते 4 लिटर पाणी गंजामध्ये उकळायला ठेवलं आहे. आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडी खसखस टाकून घ्यायची आहे. मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं. मीठ पण कमी झालं तर कुरुड्या व्यवस्थित होत नाही, बरोबर मीठ टाकायचं. या पद्धतीने ह्या पण कुरुड्या पातळ अशी धार सोडून आपल्याला ते वरून घ्यायचं आहे, पातळ वरायचं आहे. अशा पद्धतीने हळूहळू बारीक धार सोडायची आणि या स्ट्रक्चरचं ठेवायचं आहे. बघा एकदम पातळ पण वराचं नाही आणि एकदम जाड पण वराचं नाही. छान असं मीडियम पद्धतीने आपण ते
वरून घ्यायचं. अशा पद्धतीने थोडी उखड असं ताट ठेवून शिजू द्यायचं. बघा मस्त हे कुरड्याचं शिजलेलं आहे आणि इथे टेरेसवर मस्त धोत्रावरती मी कुरड्या ह्या टाकून घेत आहे. उन्हामध्ये मस्त कुरड्या पातळ, खूप पातळ करायच्या नाही. जसा चम्मच ठेवला तर थोडा आकार द्यायचा कुरड्याला. जर जास्ती ह्या घोटल्या आपण तर कॉटनवरच्या त्या कुरड्या बाहेर निघत नाही, कारण चिपकतं. त्याच्यासाठी आपल्याला हलकासा चम्मच फिरवायचा आणि अशा पद्धतीने आपण कुरड्या टाकून घेत आहे. बघा मस्त अशा कुरड्या, पातळ अशा कुरड्या टाकून घ्यायच्या. पहा शिल्लक राहिलेल्या कुरड्या मी दुसऱ्या कॉटनवर टाकत आहे. अशा पद्धतीने मस्त आपल्याला ह्या कुरड्या टाकून घ्यायच्या. बघा छान कुरड्या मस्त टाकून घेतलेल्या आहे. उन्हामध्ये 1 दिवसपर्यंत वाळू द्यायच्या आहे, दिवसभर आपल्याला. आणि ह्या कुरड्या रात्रीच्या वेळेस वाळल्या की अशा मी एखाद्या तारावर वगैरे टाकून घ्यायच्या आणि असं उलट्या साईडनं कॉटन ठेवायचं आणि पाणी मारायचं. बघा पाणी टाकलं की अशी कुरडी, थोडं कॉटन ओढलं की कुरडी अलग असं अलगत अशी कुरडी अलग निघतं. बघा छान अशी कुरडी आपली निघालेली आहे, कुठेही चिपकलेली नाही. कारण ते परफेक्ट शिजलं की कुरडी बरोबर व्यवस्थित निघतं, कुठेही चिपकत नाही, तुटत नाही आणि तुकडे पण पडत नाही. बघा अशा पद्धतीने मी सगळ्या कुरड्या काढून घेत आहे. मस्त अशी रेसिपी आहे, घरच्या घरी सोपी पद्धत आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरी कुरड्या करून बघा. 1 दिवस या कुरड्या पूर्ण उन्हामध्ये मी वाळू घातलेल्या आहे. कडक अशा मस्त कुरड्या आपल्या वाळलेल्या आहेत. पहा सुंदर अशा कुरड्या, पांढऱ्या शुभ्र मस्त कुरड्या तयार झालेल्या आहे. पहा तुम्ही बघू शकता, कुठेही तुटलेले नाही आणि व्यवस्थित अशा आणि पातळ निघालेल्या आहे. जर आपण घोटल्या तर त्या निघत नाही कॉटनवरच्या. अशा प्रकारे साच्यावरच्या पण मी कुरड्या मस्त करून घेतलेल्या आहे, त्या पण वाळलेल्या आहे 1 दिवसपर्यंत. आता आपण ह्या कुरड्या तळून घेणार आहे. पहा मस्त कुरडी तेलामध्ये फुललेली आहे, छान अशी पांढरी शुभ्र दिसत आहे आणि खसार अशी कुरडी आपली बनलेली आहे. बघा मस्त पापड फुललेला आहे. आणि ह्या साच्यावरची कुरडी पण मी तुम्हाला तळून दाखवत आहे. पहा किती सुंदर अशी कुरडी आपली फुललेली आहे. या कुरडीला थोडं तेल भरपूर टाकावं लागतं, तेव्हा ती कुरडी छान परत मस्त फुलतं. बघा अशा पद्धतीने कुरडी छान फुललेली आहे. मस्त कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहे. ही जर माझी रेसिपी तुम्हाला पसंत आली असेल तर नक्कीच मला लाईक करायला विसरू नका. आणि ह्या कुरड्या कशा वाटल्या ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पहा अशा कुरड्या मस्त खसार आणि पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या तयार झालेल्या आहे. जर माझी ही रेसिपी तुम्हाला पसंत आली असेल तर नक्कीच मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बघा अशा कुरड्या छान झालेल्या आहे. धन्यवाद. थँक्यू.